माई, अगं आजची रात्र अमावस्येची आहे, तुझ्यासाठी लय खडखड आहे बघ. म्हणजे काहीतरी दगा फटका होण्याचा संभव आहे. काय नाही अगं, या देवाला तुझी काळजी. मल्हारीचा नाच सोडू नकोस. मल्हारी 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 मल्हारी. अरे देवा, माझ्या कुंकवाला काही धोका नाही ना? देवा वाचव रे बाबा. खंडेराया, तूच वाची बाबा मला. काय करू, कसं करू? माझ्याकडनं काय चूक झाली असेल तर. अरे बस बाळा, बस. अरे काय झालं लेकराला? अरे अचानक कसं काय झालं? रडायला काय लागलाय तू? ताप आलाय. काय दवाखान्यात नाही. हो, घेऊन जा माझ्या बाळाला दवाखान्यात, घेऊन जा माझ्या राजाला. काय झालं रामू? ताप आलाय. ताप? अरे अरे हो, हे बघ, तू दवाखान्यात जा. हा, व्यवस्थित चेक करून घे, काय काळजी करू नकोस. हा, समजलं? पैसे वगैरे आहेत? हा, थांब, एक मिनिट जरा थांब. हे घे, हे ठेवून दे. हा, चांगलं व्यवस्थित हे करून घे. समजलं? चांगल्या डॉक्टरकडे, हा, चांगल्या डॉक्टरला दाखवून घे. हा, जा. अहो, तुम्ही कुठे निघालात? अगं, ग्रामपंचायतीकडे चाललोय. मीटिंग आहे ना आज. नाही, जाणं आवश्यक आहे का? म्हणजे काय? नाही, काय अडचण आहे का? नाही म्हणजे आज अमावस्या आहे ना म्हणून. अगं, अमावस्या दर महिन्याला येते. हे बघ, तू पूजेची तयारी कर, मी आलोच. काय काळजी करू नकोस. तू जाऊन पटकन जा. चल रामू, सांभाळून घेऊन जा. जा बाई साहेब, काय घेऊन येऊ का सोबत? अरे हो, बरी आठवण झाली. पूजेसाठी हार आणि पेढे घेऊन ये. हो हो, घेऊन ये. तयारी करावी लागेल ना, जा लवकर ये. आता आपल्याला देवळात जायचंय काय? सगळं पूजेच्या वर सगळं सामान घेतलं ना? हो, सगळं सामान घेतलंय. चल चल. पूजा आठवण आणि लगेच घरी ये. हो ना. तिकडे आपले लोक वाट बघत असतील असतील. सगळे. हो, तू रडतोय ना? सगळं माझं. तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. काय केलं तू? दादा, तर वेळ लावू नका, आम्हाला दवाखान्यात घेऊन जाऊया. असं करू नकोस. नाही रामासा, तू धीर सोडू नको. आपल्या खंडेराव विश्वास ठेव बाबा. हो, खंडेराव विश्वास ठेव. नाही बाई साहेब, माझ्या चिमुकल्या बाळाला मुलासारखं जन्मभर मायेच्या पंखाखाली सांभाळ करेन त्याचा. काही काळजी करू नकोस. काळजी करू नकोस रामा. खरंच काळजी करू नकोस. शेवटी घात केला दादासाहेबांना सोडणार नाही, लक्षात ठेव. काय केलंस तू हे राम? चायला हिनं बी लई धोका दिला राव. समजे धोका धोका धोका. चायला अण्णा लागला का चुन्ना? हुकला बघा निशाणा. अरे, अण्णाला बघितलं की त्यावेळेस दादांनी. आता कसं होईल? कसं होईल? जेल मध्ये जाऊन बसावं लागेल. ए सुकाईच्या, काय बोललास रे तू? काय बोललास रे तू? मी जेलमध्ये जाणार होय? तुझ्या आईला तुझ्या. एक लक्षात ठेवायचं, कळलं काय? या अण्णाला जेलमध्ये जायचं दुःख नाही. त्याच्या आईला तो रत्ताळ्या रामामध्ये पडला आणि त्याच्यामुळं दादा निसटला, याच लई दुःख आहे राव. अण्णा, आता पुढे काय करायचं ते सांगा. ते सांगतो राव, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा. मी जेलमधून सुटून घरी येण्याच्या आत या गावातनं आमच्या दादासाहेबांची तिरडी उठली पाहिजे.
लक्षात ठेवा पोकट्यानं, जर का असं झालं नाही तर मी जेलमधून सुटून आल्यानंतर तुमच्यापैकी एकेकाची तिरडी उठवेन, लक्षात ठेवा. पण अण्णा, अहो मी काय म्हणतो बघा, अहो तुम्ही जेलमध्ये गेल्यावर हा तुमचा कारभार कोण बघणार? हा सटव्या, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी इथं नसताना सटवा तू हा. आणि अंक्या तू, हो तुम्ही दोघांनी माझा समदा कारभार बघायचा. हो अण्णा. पण रत्तानो, मी जेलमध्ये असताना मला प्रत्येक गोष्टीची खबर द्यायची, कळलं काय? होय इकडे रे सटव्या, इकडे. काय अण्णा? एक गोष्ट ध्यानात घे, अरे रणजित आमचा मोठा झाल्यावर जेव्हा तो हाताशी येईल तेव्हा मग त्याला बी आपल्या कारभाराची माहिती द्यायची, बर का? होय की अण्णा. अण्णा, हा, तुम्ही काय बी काळजी करू नका. हा. बस या आमच्या दादाचा काटा काढल्या बिगर माझ्या जीवाला चैन पडणार नाही, हे मात्र खरं. बस याय कोट, याय कोट. आओ, तुम्हाला काय कळलं काय? कुणाचं ग? अहो, त्या रामूचं पोरग दादासाहेबांनी वाटीत घेतलं म्हण. अहो, लय चांगलं झालं की एका बेवारशी मुलाला कशी मायाची सावली मिळाली. अहो, पर उद्या चालून त्यानं स्वतःचं लेकरू झालं म्हणजे त्यानं ते जवळ करतील का? अहो, किती बी केलं तर लोकांचं लेकरू ते. अहो नाही नाही, दादान माई लई मायाळू आहेत. रामाला दिलेलं वचन ते बोलणार नाहीत बघा. जाऊ द्या माय, आपल्याला काय करायचंय? उठगा कळीन बस पाटकुळी. आणि तुम्हाला मी आपलं म्हणून जवायचं म्हणून सांगितलं बघा, कुणाला म्हणू नका बघा. नाही नाही, म्हणणार नाही. अहो मी काय कुणाचं उन्हा बोलले का? हितातच तर बोलले की ते बी खरंच आहे. अहो मला चाडी चुगली चाललाय कटाळा हाय बाय. आपलं घर भलं आणि आपण भलं. होय होय, चला माय. अहो घरी मालक तासन बसतात आणि करतात ती कधी येणार म्हणून. चला माय, नसलेली पंचायत. चला 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 माय, चला. वा रे वा. छान, छान. झाले बाळाचे अंग. वा वा वा. तोंडू बाळ अंग. हा हा करतोय अंग बाळ, अंग अगं, सावित्री. करतोय. वा वा. सावित्री, जरा जरा या बाजूला कर, या बाजूला कर. हा, हा, हा. हो. दंडावरती डाग दिसतोय. हो ना. अहो खंडोबाच्या नवसानं झालाय ना, म्हणून गोंधवलाय. बर बर. वा वा, छान छान. हा म्हणला रे. असं बरं, असं बरं. गरम आहे पाणी. झाले अंग. सुंदर आहे माझं बाळ. वा वा वा. ओम नमः शिवाय. शब्बास. थंडी वाजते बाळाला माझ्या, थंडी वाजते. सावकाश, सावकाश. सर अल्बा. काय दादा? हा, आले. हा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा 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 बसा. हा हा. अनबा. काय दादा? म्हणजे आलीत कशासाठी? काय वाद झाला की काही काय? तक्रार असेल त्यांनाच विचारा की. कसला वाद आहे पण? शेवंता, तू सांग काय भानगड आहे? अहो दादा, काय सांगू, हे रोज पिऊन येतात, एक दिवस सुद्धा चुकवत नाहीत आणि बदा बदा मारतात, मला खूप त्रास देतात. अच्छा? खूप कंटाळले मी याच्या त्रासाला. आता काय करायचं तुम्हीच सांगा. काय रे दिनकर, खरंय काय? तुला माहितीये, आजकाल महिलांसाठी कायदा कडक झालाय. तुझ्या बायकोने केस केली ना तर जेलमध्ये जावं लागेल खडी फोडायला, समजलं? दादा, आपल्या गावामध्ये जी आफत आली आहे ना, हा. त्याचं मूळ कारण दारू आहे. अच्छा. होय दादासाहेब,
आपल्या गावात दारूचा लई सुस्वाद झालाय बघा. काय म्हणताय मग करायचं काय शेवटी? हे बघा आपण असं करू, तुम्ही गावकऱ्यांनी सगळं ठरवा, नीट ठरवा, आणि तुमचं एकमत झालं असेल तर मला सांगा, आपण पोलिसात अर्ज करू, आणि दारूबंदी कायमची बंद करून टाकू. काय रानबा? हो दादा, अगदी बरोबर दादा. या दारूनं खरंच गावामध्ये सत्यानाश मांडलाय. खेळखंडोबा सुरू झालाय दादा. याचं काय करायचं आता? काय रे? येतोस का मग फार? हं? दादासाहेब, हं. माझ्यामुळे बायकोला, लेकराला, गावाला खूप त्रास झाला. याच्या पुढे मी चूक करणार नाही. मला सुधारण्याची फक्त संधी द्या हो दादा. माझं चुकलं, मला माफ करा, मला माफ करा. सुधारण्याची संधी द्या. रानबा, करायचं का माफ? जाऊ द्या, एक वेळ संधी मागतो तर देऊया. हे बघ, एकदा संधी देतोय, समजलं? हो. पुन्हा अशी चूक करायची नाही. नाही नाही. जा, जागावर बस जा. शेवंता, याने पुन्हा जर तुला त्रास दिला ना तर मला सांगायचं, मी बघून घेतो काय करायचं ते. समजलं? या 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 नीट वाग दिनकर. हो हो दादा. चला.